मला पण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांनो. बाय. नमस्कार मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, प्रत्येकाला असं वाटतं की आपलं एक स्वतःचे हक्काचे घर असावे. आपलं घर ते आपलं घर, भलेही ते लहान साधं कसं का असेना. आपल्या घरात जे सुख असतं ना मंडळी, जे समाधान असतं, जी शांती आपल्याला अनुभवायला मिळते, ते इतरत्र कोठेही मिळणार नाही आणि मिळतच नाही. तुम्ही कितीही काहीही करा, कितीही करोडोच्या बंगल्यात जा आणि ते जर दुसऱ्याचं असेल तर आपल्यासाठी ते एकदम शून्य आहे. मंडळी, घर म्हणजे फक्त चार भिंती नाही. अलिशान घर, त्यातील महागडे फर्निचर, महागडं इंटेरियर म्हणजे घर नाही. एशियन पेंटने भिंती रंगवल्या म्हणजे घर नाही. घर म्हणजे त्यात वावरणारी आपली माणसं हवीत, त्यांच्यातील सुसंवाद हवा, आपापसातील प्रेम हवा, जिव्हाळा, स्नेह, आदर हे हवं. घरातील भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात, घरात सर्वत्र भावनांचा, प्रेमाचा ओलावा, ते म्हणजे घर असतं. आणि मैत्रिणींनो, प्रत्येकाला सुरक्षित वाटेल असे ते घर. घरातील घराला घरपण घरातील आपली जिव्हाळ्याची माणसंच देतात आणि तीच देऊ शकतात. ते म्हणतात ना, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्यातल्या त्यात घरात एकत्रित कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत असेल तर सोने पे सुहागा. तेव्हा अशा सुंदरशा घराला आणि घरातील आपल्यांना जपायला पाहिजे. तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो अगर, तो पहले आके मांग ले, मेरी नजर तेरी नजर. मैत्रिणींनो, पहा, आपलं हक्काचं घर असो किंवा नसो, पण त्या घरातली जी माणसं आहेत ती मात्र एकमेकांची काळजी घेणारे, एकमेकांना जपणारे असावेत. कारण माणूस हा आयुष्यभर घाम गाळत असतो, कष्ट करत असतो आणि त्याला जर घरात प्रेमाची वागणूक मिळत नसेल तर काय उपयोग. आयुष्यभर कष्ट करीत, घाम गाळीत, रक्त आटवत पैसा मिळवतो आणि त्या कष्टाच्या मागे एका सुंदर घराची अपेक्षा, स्वप्न तो ठेवतो. ते सुंदर घर विटा, सिमेंट आणि लोखंडाच्या सळयांमधून फुलते का? तर मी तर म्हणेल नाही. घराच्या प्रत्येकाच्या कल्पना भिन्न आहेत. घराचे खरे सौंदर्य हे आपल्या घरातील मुलांच्या, व्यक्तींच्या अस्तित्वाने बहरते. मुलांसाठी ते घर किती आनंद घेऊन येते आणि त्यांना आनंद देते. मैत्रिणींनो, घराच्या दिसण्याला फार काही अर्थ नसतो, पण घरात राहणारी माणसं कोणत्या नात्याची आहेत त्यापेक्षा त्या नात्यात प्रेमाचा गोडवा किती आहे हे महत्वाचं आहे. होय मैत्रिणींनो, तिथे राहणाऱ्या माणसांची मने किती मोठी आहेत हे अधिक महत्वाचं. घर किती सजवलं, किती रंगवलं त्यापेक्षा मन किती आनंदाने रंगला आहे हे जास्त महत्वाचं. मैत्रिणींनो, पहा, घरातली स्त्री आणि तिचं घर ह्याविषयी आपण आता थोडंसं बोलू. चार भिंती, छप्पर, दारं, खिडक्या, पण खरं सांगायचं तर या सगळ्याला घर बनवते ती म्हणजे घरातील स्त्री. कारण ती नसली तर घर असूनही घर वाटत नाही. होय मैत्रिणींनो, सकाळ होते, सूर्य उगवायच्या आधीच ती उठलेली असते. सगळ्यांसाठी सर्व करणार पण स्वतःसाठी काहीच नाही. मैत्रिणींनो,
एका महिलेचं स्वतःचं हक्काचं घर असायला पाहिजे. कारण एक वाक्य नेहमी तिला ऐकायला मिळतं, हे घर आमचं आहे, माझं आहे. पण त्यात आमचं मध्ये तिचं नाव असतंच असं नाही. तिला माहीत असतं आज नाही तर उद्या जर काही चुकलं तर तिच्या डोक्यावरचं छप्पर कधीही हिरावून घेतलं जाऊ शकतं. म्हणून ती गप्प राहते आणि सर्व सहन करते, स्वतःला विसरते. एका स्त्रीसाठी स्वतःचं हक्काचं घर म्हणजे लक्झरी नाही, ते तिचं स्वाभिमानाचं छप्पर असतं. स्वतःचं घर असणं म्हणजे कोणाच्या कृपेवर जगणं नाही. कोणी टोमणे मारले, कोणी आवाज चढवला, कोणी अन्याय केला, तरी तिला माहीत असतं हे माझं घर आहे. घर तिच्या नावावर असणं म्हणजे फक्त कागदावरचं नाव नाही, ती मानसिक सुरक्षितता आहे. तिच्या मुलांचं भविष्य आहे, तिच्या आत्मसन्मानाची भिंत आहे. आजही अनेक स्त्रिया म्हणतात, मला काही नको, फक्त माझ्या डोक्यावर छप्पर हवं. पण त्यांना विचारलं जातं का, हे छप्पर खरंच तुझं आहे का? ती पैसे कमावते, घरासाठी देते, कर्ज फेडते, पण कागदावर नाव नसतं. किंवा घरातील सर्वांचं सर्व काही करते अगदी निशुल्क, आणि एक दिवस ती रिकाम्या हाताने त्या घराबाहेर उभी राहते. हे घर तिला स्वार्थी बनवत नाही, ते तिला स्वतंत्र बनवतं. ते तिला उधार नाही तर अधिकार शिकवतं. एका स्त्रीचं स्वतःचं घर हे पुरुषाविरुद्ध नाही, ते पुरुषासोबत समानतेचं पाऊल आहे. घर तिच्या नावावर असलं तर घरात शांतता वाढते. कारण सुरक्षित स्त्री नात्यांमध्येही सुरक्षितपणे उभी राहते. मुलींना शिकवायला हवं फक्त स्वयंपाक नाही, तर स्वतःचं घर कसं स्वतः उभं करायचं हेही. आई वडिलांनी मुलींना दागिने नाही तर हक्काचं एक स्वतःचं छप्पर द्यायला पाहिजे. कारण मुलींना एवढे सोने नाणे, गाडी, पैसा, एवढे भांडे हे सगळे आई वडील देत असतात. पण त्याऐवजी 2 रूमचं का होईना एक स्वतःचं हक्काचं घर जर तिला दिलं तर ती सुद्धा सुरक्षित राहते आणि तिला कोणी म्हणणार नाही की जा तुझ्या घरी. कारण लग्न झाल्यानंतर आई वडिलांचं घर हे तिच्यासाठी राहत नाही. कारण तिला वारंवार ऐकावं लागतं, हे घर आता तुझं राहिलं नाही, जिथे तुझं लग्न झालं तेच घर तुझं आहे. आणि जिथे लग्न झालेलं असतं तिथे जर तिला हीनतेची वागणूक मिळत असेल तर त्या स्त्रीने, त्या मुलीने जावं कोठे? म्हणूनच आज काळ बदलतोय. स्त्रिया पुढे येतायत, स्वतःचं घर घेतायत आणि त्या घरासोबत त्या स्वतःला शोधतायत. मंडळी, लक्षात ठेवा, ज्या घरात स्त्री सुरक्षित नाही ते घर कितीही मोठं असलं तरी तिथे शांतता नसते, सुख, समाधान, भरभराट, बरकत कधीच नसते. एका महिलेचं स्वतःचं हक्काचं घर नाही, ते तिचं स्वप्न नाही तर तो तिचा हक्क आहे. मंडळी, तिला घरात राहण्याची परवानगी नको, तिला घरावर हक्क हवा. कारण घर स्त्रीला बांधत नाही, घर तिला उभं करतं. जर तुम्हाला आवडत असेल तर होय मी सहमत आहे असे तुम्ही टाईप करा. कारण स्त्री ही सर्व काही खर्च करत असते. संपूर्ण आयुष्य ते
घरासाठी वेचत असते आणि त्याच घरात तिला स्वतंत्रता मिळत नसते. प्रत्येक वेळी तिला टोमणे बसतात. कधी कधी तर असं होतं की ती मुलांसाठी जगते, पण तिच्या आयुष्याला कुणी वेळ देत नाही. मुलं मोठी झाली, स्वतःच्या जगात रमली, नवरा कामात व्यस्त आणि ती अजूनही सगळ्यांची वाट पाहत आहे. पण लक्षात ठेवा, स्त्री ही कमजोर नाही, ती खूप मजबूत आहे. ती नसती तर घर चाललं नसतं. ती नसती तर मुलांचं बालपण अपूर्ण राहिलं असतं. ती नसती तर नवऱ्याचं आयुष्य विस्कळीत झालं असतं. म्हणूनच प्रत्येकाने घरातल्या स्त्रीकडे घरकाम करणारी म्हणून पाहू नका. ती घराचा कणा आहे. तिचं कौतुक करा, तिचा सन्मान करा, तिला मदत करा. मैत्रिणींनो, प्रत्येकाने स्वतःसाठी जगायला पाहिजे आणि घरातल्या स्त्रीकडे म्हणून तिला बघा की तू आमच्यासाठी खूप महत्वाची आहेस. कारण तू नसलीस तर घरच राहणार नाही. एवढंच जरी तुम्ही तिला बोललं तरी ती खुश असते. तिला काहीही नको, फक्त तिला प्रेम आणि आदर हवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतर पुन्हा अशाच व्हिडिओ सोबत. बाय.